जबाबदार पदावर आज बार्शी तालुक्यातील काही द्राक्ष बागायतदार आज आपल्या सोबत आहेत. आज त्यांच्या काय मागण्या आहेत आपण आज जाणून घेऊयात. सर, आपल्या काय मागण्या आहेत आणि कशासाठी आपण एकत्र आले? नमस्कार. आम्ही इथं जे जमलेले आहोत ते सगळे बार्शी विभागातील द्राक्ष उत्पादक असून सध्या परिस्थितीमध्ये द्राक्षचे खूप अडचणी असताना मागच्या वर्षी अतिवृष्टी, या वर्षी पाऊसच नाही. अशा अडचणी असताना अजून आमच्यावर एक अडचण आलेली आहे अशी, की महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ हा सर्व द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी एकत्र येऊन उभारलेला संघ आहे. तर ह्या संघातील ठिकठिकाणी त्यांनी एक डेपो तयार केले. तर असे डेपो की ज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कमी दरामध्ये खते, विद्रव्य खते, पीजीआर, जीए म्हणजे वेगवेगळे खते असे उपलब्ध केले आहेत. पण मागच्या 3-4 महिन्यापासून कुठल्याही डेपोमध्ये आणि आमच्या जवळच्या डेपोमध्ये बी कुठलंही खत मिळत नाही. मग ह्याचे कारण पण काही कळेना ते आणि ह्यामुळे आम्हाला काय व्हायला लागलंय, की जास्त दरात खरेदी करावं लागायला लागलंय वेगळ्या कंपन्यांचं. त्यामुळे आमचा तिथं पण खर्च वाढायला लागलाय. त्यामुळे ह्याचा सगळा उत्पादन खर्च वाढायला लागलाय आणि भविष्यातला अजून कोणी काही सांगू पण शकत नाही, की उत्पन्न कसं असेल द्राक्ष विकेपर्यंत अजून पावसाच्या काय अनिष्ट, अवकाळी म्हणजे आसमानी सुलतानी संकट आहेत. ह्या संकटाला तोंड देण्यासाठी संघ उभा आहे का शेतकऱ्यांना संकटात टाकण्यासाठी संघ आहे, हे काय कळायला मार्ग नाही. त्यामुळे संघाचं स्पष्टीकरण पण समोर कोणी येऊन दे नाही, की का बंद आहे, कशामुळे बंद आहे, अडचणी काय आहेत. त्या अडचणी असल्या तर समोर शेतकऱ्यांसमोर येऊन सांगावे त्यांनी, की बाबा कशामुळे अडचणी आहेत त्या. या अगोदर आपण जे संघातले काही डायरेक्टर आहेत त्यांच्यासोबत काही आपलं बोलणं झालं होतं का की काय? नाही, असं काय बोलणं नाही झालेलं. पण आम्ही त्यामुळं तर आम्ही सगळे शेतकरी एकत्र येऊन आम्ही एक आमचं निवेदन तयार केलंय आणि निवेदन संघाचे एक डायरेक्टर बोलवून त्यांना बाबा आमचं एक निवेदन दिलंय, की बाबा हे आमचं म्हणणं तुमच्या मार्फत किंवा तुम्ही किंवा वरिष्ठ तुमच्या संघाचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि ह्याचं आमचं निरसन करा आणि ह्याला आम्ही एक 15 दिवसाची मुदत दिलेली आहे आणि यानंतर जर नाही दखल घेतली तर आम्ही नक्कीच याच्या विरोधात आंदोलन करू लोकशाही पद्धतीने. आपल्यासोबत अजून एक शेतकरी आहेत. सर, आपण जे मागण्या करतायत त्या ज्या तुमच्या खतासाठी किंवा जे मटेरियलसाठी जे पाहिजे ते किती दिवस झाला आणि तुम्ही कुठल्या प्रकारच्या अजून मागण्या तुमच्या आहेत संघाकडे? 2 ते 3 महिने झालं कुठल्या डेपोमध्ये खतं नाहीत. 05234 आहे तर 0050 नाही. मॅग्नेशियम सल्फेट आहे तर 0050 नाही. हो. एखाद्या संघात एखाद्या डेपोमध्ये आम्ही आता उस्मानाबादला पण गेलतो मध्यंतरी. तर तिथं 05234 ची एक बॅग होती. एवढा मोठा तिथं जवळ-जवळ 1000 एकर आसपास क्षेत्र आहे द्राक्षाचं आणि 1 अन् 2 बॅगा तिथं काय करणार आहेत तुम्ही मला सांगा? आणि ह्याचाच फायदा दुसरी जी दुकानदार आहेत ती घ्यायला लागलेत. 05234 ची समजा 4000 ला बॅग असली तर ती 5000 रुपयाला लावायला लागले संघात मटेरियल नसल्यामुळं. ही फायदा आसपासचे जे दुसरे दुकानदार आहेत त्यांचा व्हायला लागलाय आणि संघ जर बंद पडला तर द्राक्ष शेती करणंच अवघड आहे. संघ आहे म्हणून द्राक्ष शेती व्यवस्थित आहे. संघ जर चालला तर दुसरी जी खत औषधी दुकान आहे ती रेट व्यवस्थित लावणार आहे ती. कारण त्या द्राक्ष बागायतदार संघाची जी दुकान आहे ती डेपो आहेत त्यांचा वचक ह्या दुकानावर राहतंय त्यामुळं औषधाचं रेट व्यवस्थित राहणार आहेत आणि ती संघ जर टिकला तर शेतकरी टिकणार आहे. संघ नाही टिकला तर शेतकरी सुद्धा द्राक्ष बागायतदार संपायला काही टाइम लागणार नाही महाराष्ट्रातला. आणि राहिला मुद्दा म्हणजे नाशिकडल्या विभागात काय होतंय, नाशिकचे अध्यक्ष आहेत कैलास भोसले म्हणून. तिकडल्या भागातल्या शेतकऱ्यांना तिकडे इस्रायल मुबलक प्रमाणात उपलब्ध तिथे कंपनी आहेत. सांगली विभागात पण कंपनी आहेत त्यांना पण मुबलक तिकडं इस्रायल उपलब्ध होत आहे. पण बार्शीत कुठले आपलं सोलापूर विभागात कुठली एक पद्धतीची कंपनी आहे आम्हाला संघाच्या माध्यमातूनच खरेदी करावं लागतंय. तर तिथं सगळ्यात जास्त हाल या सोलापूर विभागाचं व्हायला लागलेत. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला जागा यावी लागते आणि एकत्र होऊन जर आम्हाला एक 15 दिवसाचा आम्ही निवेदनात लिहिलेला आहे. 15 दिवसात जर आम्हाला खतं नाही ती मिळली तर आम्ही मोठं आंदोलन उभा करू आणि द्राक्ष बागायतदार संघावर आंदोलन नेऊ, सोलापूरला नेऊ, पुण्याला पण नेऊ आणि आम्हाला कुठंच दाद नाही मिळाली हो आम्ही उपोषण करू. आम्हाला राज्यघटनेने ही अधिकार दिलेले आहेत. लोकशाही विभागानं आम्हाला जी जमल ते आम्ही करू. तुम्ही असं म्हणले की संघाकडून तुम्हाला आता पुरवठा होत नाही आणि खाजगी जे हे आहेत दुकानदार हा. ते मोठ्या प्रमाणात म्हणजे एक्स्ट्रा चार्जेस लावून तुम्हाला हो हो ते हो हे खत किंवा औषध तुमचं मटेरियल देतात. हो. मग तुम्ही याबाबत कुणाकडे तक्रार केली आहे का की कृषी विभागाकडे काही आता तक्रार केलेली आहेत का? आता काय विषय आहे माहित आहे का? आता प्रत्येक पोत्यावर जर बघितलं तर 6000 रुपये किंमत आहे एमआरपी. ती 6000 ला पोतं विकू शकते आणि ती देत आहे आम्हाला 4500 रुपयाला. आम्ही तक्रार कशी करायची? हे जर नियंत्रण कृषी विभागाचं पाहिजे, केंद्र शासनाचं ह्याच्यावर नियंत्रण पाहिजे. शेतकरी काय करू शकत नाही.
बरोबर आहे का? त्यामुळं ह्याच्यावर नियंत्रण एकच करू शकतं, फक्त द्राक्ष बागायतदार फक्त द्राक्ष बागायतदारच नाही. तुमचं टमाटो असू द्या, हिरवी मिरची असू द्या किंवा कुठलंही फळभाज्यातलं कुठलंही पीक असू द्या. ती द्राक्ष बागायतदार संघातनं औषधं नेऊन प्रत्येक जण ती आपल्या पिकाला सोडण्याचं काम शेतकरी करतंय. प्रत्येक शेतकऱ्याचा इथं फायदा होतो. असं काही नाही की द्राक्ष बागायतदार संघाचा किंवा द्राक्ष बागायतदाराचा फक्त फायदा होतोय. द्राक्ष बागायतदार संघात प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा होतोय. ती संघ फक्त चालला पाहिजे. एवढी आमची अपेक्षा आहे फक्त. या ठिकाणी आपण पाहू शकतो की द्राक्ष बागायतदारांच्या मोठ्या प्रमाणात समस्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी आज त्यांनी द्राक्ष बागायतदार संघाच्या प्रतिनिधींना एक निवेदन दिलेलं आहे. या ठिकाणी त्यांना या निवेदन देताना एक त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला 10 ते 15 दिवसात या खताची व मटेरियलची पूर्तता करावी, अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू. कॅमेरामनसह प्रवीण पावले, महान्यूज, बार्शी.